फायनल मारले फायनल. चल भाई एक दाखव आता. जेव्हा पण मी कॅमेरा चालू करतो आउटच होता. चिरागच्या वेळेला बघू काय होता, कॅमेरा चालू होता. छाती फोडर 3-3चा सामना अशा प्रकारे. कॅमेरा चालू ठेवलाय, काय होतं काय माहित नाही. आईची कटकट यार. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो आज शनिवार आहे, आता केस पण कापायला जायची, तर मला सकाळ सकाळ मस्तपैकी. आता केस कापू शकत पण नाही, उद्या संडेलाच कापून केसात कापू शकत नाही. बाई मम्मी बोलते की शनिवारी केस सकाळी कापायचं आणि कुठली गोष्ट आणायची पण नसते आणि कुठली गोष्ट पूजायची पण नसते असे बोलते शनिवारच्या टायमाला. बट आपल्याला माहिती नाही, पण तरी पण केस उद्या कापायला बघा ना केवढी वाढले त्यामध्ये, भरपूर जास्त वाढले. आता बॅकग्राऊंडला आवाज जाम असेल, कारकूर कारकूर कारकूर, कारण की बघा इथे ना बिल्डिंगचं काम चालू आहे बघा, टॉवरचा दिसतं काय तुम्हाला बघा, इथं टॉवरचं काम चालू आहे, त्याच्यामुळे सगळ्या खारकूर खारकूर आवाज येईल. तर मित्रांनो चला आता सकाळ उठलेलं मस्त आहे की आता पहिला जातो मी नाश्ता करतो. बघा चला नाश्त्याला काय केलं आहे काय नाही. ते आज नाश्त्याला ढोकळा गेलेले आहेत, म्हणजे कधी करते मम्मी सकाळी वगैरे असे ढोकळा असेल तर कधी कधी पास्ता कांदे पोहे वगैरे करते. आपला चहा आहे तर चला घेतो, चहा घेतो, ढोकळा घेतो, खातो पटापट. चला आज सकाळी जेव्हा सांगतो ना, सकाळी उठलं तर घरामध्ये येऊन कोण नसतं, त्याच्यामुळे सकाळपर्यंत काय भेटतच नाही सांगण्यासारखं तुम्हाला. त्याच्यामुळे घरामधलंच असतं, एकतर मम्मी आणि मी आम्ही दोघं जण कॉमेडी घरामध्ये असं बसलेलो, तर जेवढी काही कॉमेडी तुम्हाला बघायला भेटते. मग नंतर मग संध्याकाळ जशी झाली, संध्याकाळनंतर मग मित्र वगैरे पण भेटतात, बाहेर फिरायला पण भेटतो, कारण की दुपारच्या टायमामध्ये सगळेजण घरातच असतात, तर कुठे जात नाही. तर आज आपण जाणार तर प्लस संध्याकाळी पण खेळायला, तर मजा करूया. चला पहिला घेतो चहा मस्त होतो मी इथं केलं ढोकळा. आता दुपारचा टाइम झालेला आहे आणि जेवायला आज काहीतरी वेगळंच. हे बघा दही भात आणि साखर घेतलेले आहे. का घेतले माहिती आहे का, कारण की नाही ते जिभेला बघू शकते बघा. काय बोलतात मम्मी त्याला, बोलतात काय, तोंड आलंय, तोंड आलंय. आणि हा आता हे बघ इथे जी दिवस जिभेकडे बघा, इथे असं नाही बघा, पूर्ण असं ना खड्डे खड्डे कसे असं वाटतं कोणतरी मांस चावले असं वाटतं. आजच्या उंदीर माझी जिभेला चावत होता असं वाटतं. आणि ना इथं गालाच्या आतमध्ये पण नाही, इथं आतल्या साईडला इथं असं आत गेलात ना तर असं मांस पूर्ण लाल लाल झाले, पूर्ण तोंड आल्यासारखा. तर जेवायला बी जमत नाही ना, काय तिखट बिकट खायला गेलो असं कडक वस्तू तर ते जातात नाही पोटामध्ये. तर मम्मी बोलली का बरं त्याच्या टेनं दही भात खा बोलता, आणि नंतर तोंडली असते ना आपली, तोंडली काय तोंडलीच चावायची, तोंडली चावायची, मग त्याचा चिक लागेल ना, मग ते अजून बरं होईल. बोलतो ना काय तुमच्याशी मी, तर असं ना झोमतं नुसतं ते, काय सांगू तुम्हाला. आता तुमच्याशी बोलते ती गोष्ट वेगळी आहे, पण एवढं झोमतं ना, बेकार झोमतंय. तर मम्मी बोलली का माहिती आहे का, ते बाकी जेवू नको बोलते, दही भात ना साखर का म्हणून, तर त्यांनी जरा ना असं थंडावा भेटेल त्याशी. तर बरं तेच खाऊन घेता. ते बघा आता जस्ट बसले मी जेवायला इथं, आणि बघा बघू शकता कसं घेतलेलं आहे. काय करताय का पुऱ्या, पाणीपुरी करते. अरे यार उद्या करायचं ना मम्मी, उद्या संकष्टी आहे. मित्रांनो आता जस्ट झोपेतनं उठलं, अजून तोंड पण नाही धुतलेलं आहे, आणि नुसतं कारकूर कारकूर आवाज यायला लागला, करते बघू म्हणून. आणि बघते ते पाणीपुरी करते रँडमली एवढ्या दिवसामध्ये, कधीतरी मध्ये करूयात पुन्हा एकदा पाणीपुरी चॅलेंज, कारण की तेवढं पर्सनल ब्लॉग बनायचं होतं मम्मी माहिती आहे का. मग बनवतो तर मला थोडंच माहित आहे, तू आज क्रिकेट खेळत असेल तर. पाणीपुरी बघा अख्ख्या डबा भरलाय बघा, तुम्ही हा डबा तांदळाला वापरता आणि हा माझी मम्मी डबा बघा पाणीपुरीला वापरते. बस झाल्या बाबा, काय जेवायचं काय पाणीपुरी, जेवायचंच वाटतं पाणीपुरी ना. पाणीपुरीवाले आता पाणीपुरीचा धंदा टाकते. फ्रेश वगैरे होता आता मस्त देखील मी, आणि आता चाललो क्रिकेट खेळायला. तर कधी येईन कसं येईल काय टाइम वगैरे काय माहिती नाही, आयडिया पण नाहीये. कशा पुऱ्या आहेत, गोल मटर आवडतात ते सांगा, एकदम गोल गोल असा पॅकेट असते बघा, खूप पुऱ्या आहेत बघा, भरपूर पुऱ्या येतात. अजून खूप बाहेरून रेडीमेड तुम्ही आणण्यापेक्षा बेटर ना, मी तर तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही घरामध्ये करा पाणीपुरी आणि खाऊ बाई, पोट भरून खाल. आणि वरून एवढ्या पुऱ्या उरतील पण बघा, बघा केवढ्या पुऱ्या केल्यात बघा. आणि असं तुम्हाला वाटत असेल ना की बाहेरच्या पाणीपुरी या पाणीपुरीमध्ये काय फरक येतं, असं काही नाही भावनो, सेमच आहे ही पण, काय वेगळी नाहीये. 15 किलो तांदूळ राहतात याच्यात, एवढा मोठा केलाय, 15 किलो पुऱ्या मोठामीत खायचा मस्त. आता तुम्ही अर्धे विचार करता, जे नवीन व्ह्युअर्स येतात ना आपले जे ब्लॉग बघतात, तर मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल तर आमच्या घरामध्ये आम्ही तिघच नाहीये, तर आम्ही खाणारे 6 जण. तर त्याच्यामुळे आमच्यासाठी हा एवढा मोठा डब्बा लागतोच आम्हाला. विचार करा बाकी कसला आमचा खर्च होतो. आम्हाला ते 1 न 2 पॅकेट नाही जमत.
आम्ही एकदम दबा के खाणार मस्त. एकदम भाई डायरेक्ट जेवतो आणि मग नंतर पुन्हा मग बोलतात ना दुसऱ्या दिवशी. 2-3 आठवडे परत मग नाव काढायचंच नाही. स्पेशलिस्ट असं म्हणजे काहीतरी असलं ना काहीतरी युनिक तर त्याच्यानंतर मग आम्ही परत नाव काढतच नाही की कुठला काहीतरी लवकर करायचं. मग पावभाजी वगैरे असं नवीन काहीतरी ट्राय करणार मग असं म्हणून असं आमचा मार्गशीर्ष महिना निघून जाते. हा तर चला गाईज मस्त आता तयारी वगैरे केलेली आहे. मस्त फ्रेश झालो आणि आता बसलो पैसे या चहा पिण्यासाठी. कारण की यांना चहा फुल्याशिवाय कसं माहितीये का अंगण तरतरी येत नाही. म्हणजे अंगण तरतरी नाही आली तर कशी आपली बॅग चालायची नाही. तर चला इथं घेतले मस्त हे बघा चहा घेतलेले. चहा पितो आणि आता लगेच फटाफट दिशा निघता. गाईज तुम्हाला सांगू ना कवाच मला ना असा खाली हात मम्मी कवा पाठवलाच नाही. हाताने बघा आता येऊ भंगार दिले बघा थोडासा. बरं जाता मस्त तयारी वगैरे केली. बरं डायरेक्ट जाता ग्राउंडवर या मम्मीने दिले हाताने भंगारी बघा. तर चला येऊ बी भंगारात देता फटाफट नैशा निघता पहिला. जस्ट आत्ताच पोहोचलेलो आहे तर बघू शकतो पार्टी आहे आपले आणि मी आणि चेतन आम्ही दोघं जण आलो सध्या तरी. आणि अजून एक जण आहे आपल्याला तिथं पार्टी आहे. बाकीचे आमचे प्लेयर आलेले नाहीत. 7चे पहिला बोलला दादा बरोबर पोहोचलोय बघा 7:55 पोहोचलेलो आहे. नेक्स्ट सॅटर्डे संडे ना ऑप्शन असणार म्हणजे मोठा ऑप्शन आहे गेमचा. म्हणजे मॅच एक प्रकारची आमच्या जिमची पूर्ण. तर आमचे सर कॅप्टन असणार त्याच्यामध्ये. तर आता आमच्या प्लेयरची प्रॅक्टिस म्हणून आम्हाला बोलवले लवकर. तर बरं आमच्या बाकीची पोरं सगळं टाईमपास मग सांगतो ना. आता टर्फ पण तसं लांब बघायला गेलं तरी ईस्टला म्हणजे भरपूर लांब नांदिवलीला आहे. तर आता आम्ही सध्या तरी 2 जण आलो आहे. बाकीचे आपले प्लेयर वगैरे येतील त्यांना येऊ द्या. मग आल्यावरती मग आपण गेमला चालू करूया. चला मंडळी जस्ट आता सगळी जण आपली म्हणजे अर्धेच प्लेयर्स आलेले आहेत आणि अर्धे समोरच्या टीमचे प्लेयर आलेले आहेत. तर आपल्या माया बहिणी तर वडापाव आणलेला भाई बिचारा डायरेक्ट जॉबशी इथं आले. तर वडापाव वगैरे खाऊन घेतो पटपट. आणि त्याला जेवढे प्लेयर आले तेवढं आम्ही खेळायला चालू करतो. तर टर्फ आपलं बघू शकते बघा असं काहीतरी असणार आहे. मोठा टर्फ आहे भाई. इथं कसं माहिती आहे का जेवढा स्टॅमिना असेल तेवढा काढायला लागेल तुम्हाला असं आहे. त्याला पटपट वडापाव मग खाऊन घेतो आणि आता प्लेयर वगैरे चालू करून खेळायला चालू करतो. काय होतं रॉयल टर्फ आहे बोलू ना. रॉयल टर्फ आहे बघा नांदिवलीचा रॉयल टर्फ. चला मित्रांनो घेतो आता हे टाइमपास करत बसले ते बघा. बाकीचे आपले प्लेयर यायचे बाकी आहेत ना तोपर्यंत मग असं टाइमपास करतात आणि मग त्याला मग लगेच चालू करू. चला फटाफट खाऊन घेतो आणि चालू करू. टार्गेट काय आहे 48 मारशील ना. चल मारू भाई. एवढा कॉन्फिडन्स लूज कसा आला तुझा भाई. तू बोलायला लागलं तर असं व्हायला नाही पाहिजे. तू उलटा कॉन्फिडन्स झाला. 48च ना जे वय नाही असतात मारता. मग 2 ओव्हरीतच मारणार खपली. 4 ओव्हरीची मॅच 2 ओव्हरीन खपणार आहे. टेन्शन नाही आम्हाला आता. वडापावची पावर भाई. बघू कधी चालतंय. पहिला बॉल अशा प्रकारे पहिलीच रे छकी जाता आता राहिली. कोण कॉमेंट्री करायला भाई. मी एकटाच कॉमेंट्री करते. अबे साले. तर मया भाई आपल्याला दाखवल पावर कसे असतं बघू. शाबास रे. इथं पहिली चकी गेली इकडं. शाबास रे शाबास. आणि यांचे बेस्ट बॉलर आलेले आहेत इथे बघा बघू शकताय सध्याच्या ट्रेंडिंगला टॉपचे बॉलर. ही कॅच तरी कंची भाई. काहीच कॅमेरा बंद करत नाही. 2 विकेट गेली म्हणजे कॅमेरा ऑन करूनच खेळायला लागणार वाटतं. तर छकी जातं भाई. पहिले जोरीन 2 विकेट गेल्यात आणि 1 6 मारले आपल्या माया बहिणी. काय पाण्याच्या टाक्या खाली. चल भाई टाक भाई. लाईव्ह विकेट गेला आईची कटकट. खेच आलाय खेच. छाती फोड़ रे. मैं मार साले का खोपड़ी तोड़ रे. खोपड़ी तोड़. सेकंड मॅच चालू झाले. आमच्या जेव्हा फिल्डिंग असतं तेव्हा शूट करायला कोण नसतं. मग बॅटिंग जेव्हा होतं तेव्हा शूट करायला लागतं मला. बाकी बी आले नाही बघा. नंतरचे प्लेयर पण आलेले आपले. एक टीम येतं खेळायला. प्रॅक्टिस मॅच घेतले ना त्याच्यामुळे. नाही रे नाही वाचला म्हटलं आऊट झाला का आता. चल भाई एक दाखव आता. आईला जेव्हा पण मी कॅमेरा चालू करतो आऊटच होता. काय माया भाई काय जेव्हा पण कॅमेरा चालू करतो तेव्हाच आऊट होता बरोबर. चिरागच्या वेळेला बघू काय होता. आता कॅमेरा चालू होता. तेरी गाल मरी है गाल मरी. तेरी गाल मरी. तेरी गाल मरी. काय चालू ठेव बंद करतो भाई. 3-3चा सामना अशा प्रकारे. रॉनी बाय बॅटिंगला 1 टपका 2
दोन बॉल एक रन 2 बॉल 1 रन. कॅमेरा चालू ठेवलाय, काय होतं काय माहित नाही. आईची कटकट यार, आईच्या गावा. तर काही चला झाले आमचा आता टाइम. वाजले बघ किती, 10 वाजले. 10 वाजता रोटरी आमची मॅच खपली आता. आणि ते बघा आमचे सगळे प्लेयर निघलेत. आणि जे रात्री येतात खेळायला सॅटर्डे संडे डेलीचे असतात ते, त्यात दुसरे लोक आले खेळायला. जस्ट लास्टची मॅच बी जिंकलो, जाम भारी मॅच गेली भाई. शूट करायला कोण नसतं, कारण काय कसं मॅचमध्ये इंटरेस्ट असतं त्याच्यामुळे शूट करत नाही कोण. पण जाम मजा आला भाई. कसा काम लास्टची मॅचची ना मजा आली भाई. चला झाली आता कपली मॅच, चाललो आम्ही घरा आता. काय बोलता? फायनल मारली भाई. छोट्या मोठ्या फायनल आम्ही मारली. टॉपचा काम केले का डायरेक्ट. चला चाललो आम्ही आता घरी. जातो पहिला घरी भाई, लय थकलोय बेकार. कॅपॅसिटी डाऊन झाली. आम्ही 7 वाजता आलो तर आता चाललो भाई 10 वाजता. आणि आता जस्ट घरी आलो तर पहिला बसलो भाई खायला. मम्मीने फोन केला होता का बरं खायला येणारच का नाही, तर मला लेट झाला कारण का तिथून इथं ईस्टवरून वेस्टला यायला टाईमच लागतं. तर चला पहिले बसलो मी आता खायला. तर खायला बघू शकताय, मग मला बोललो होतो ना पाणीपुरी, ते बघा इथं पुऱ्या आपल्या डब्यामध्ये आहेत. यावी बघा कधी खाली गेले बघा. आता आवऱ्या पुऱ्या बाकी आहेत. हे बघा याच्यामध्ये आपला पाणी जो पाणीपुरीला वापरतात, हे आपलं गोड मिठा, हे याच्यानं आपला रगडा नाही. बघा याच्यानं शेवनं बुंदी आपली. हे पाण्याची बॉटल हे आठ घेतली मी. चला पटापट मी आता याच्यामध्ये टाकून घेता. आवडी बघ हे पूर्ण भरून खाणार आता. चला तुम्हाला दाखवता पण कसं काय भराचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण पटकन भरून घेता मी. चला आणि मी तुम्हाला दाखवता. गाईज आहे बघा, बघू शकताय मस्त आहे बघा, अशी प्लेट भरून घेतलेली आहे. चला पटकन खाऊन घेतो बाई. तोंडाला असं पाणी सुटले नुसता. चला एक खाऊन बघू पहिला. मस्त भरले बघा. एक याच्यानं किती असतील जवळ नाही बोलता 17-18 तरी पुरे असतील या. एक खाऊन बघू कसे लागता. यालेच खाऊ. जबरदस्त बाई. छोटी मम्मीने केले ना त्याचे मुलं. चला खाऊन वगैरे घेता मी आहे आता. रात पण झाले, जाम टाईम झालेला आहे. आणि सगळेजण झोपायला पण गेले. तर मंडळी मी बी खाऊन घेतो ना झोपता. तर भेटत आपण अशाच पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो तुम्ही पूर्ण ब्लॉग वगैरे बघता पण आपल्या भावाला सपोर्टच करत नाही. जर तुम्ही सपोर्ट नाही केला तर कसं मला नवीन ब्लॉग बनवायला मग मजा नाही येणार. मजा येईल असा काहीतरी सपोर्ट करा भाई जबरदस्त. सगळ्यांना शेअर करा. त्या व्हिडिओ जाता तर तुम्हाला मी याच सांगेन का सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे ब्लॉग वाटतं कसं नाही वाटत ते. तर भेटत आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट स्टुडियम. टेक केअर गाईज. बाय बाय.